नमस्कार मित्रांनो, सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग आणि स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, सकाळी सकाळी मी आलो आहे औषध नेण्यासाठी. म्हणजे ते थोडं औषधी काम आहे. म्हणजे पंगाऱ्याची साल मला लागते थोडी. तर फिरत फिरत आलो जंगलामध्ये. म्हटलं थोडी साल न्यावी आणि त्याच्यामुळं मी आलो आहे. तर म्हटलं एक ब्लॉग पण शूट होईल. तर आपण आलो आहोत एका जंगलामध्ये आणि जंगल आहे, पण आता सर्व झाडांना नवीन पालवी फुटते. त्याच्यामुळं एकदम म्हणजे नवीन पालवी फुटते त्यावेळेस थोडं जंगल जे असतं ते कमी दिसतं. डायरेक्ट अशा सरकांड्या सरकांड्या अशा दिसतात. तर ह्या ठिकाणी आलो आहे. तर हे पंगाऱ्याचं एक बारीक झाड आहे, तुम्हाला दिसत असेल. पण त्याची साल नाही, आपल्याला मोठे झाडाची साल लागते. तर आपण आता तिकडे फिरता फिरता सापडू तसं काही नाही. पण ह्या ठिकाणाहून मला एकदम मस्त नेचर दिसतं आहे, चांगला व्ह्यू दिसला आहे. त्याच्यामुळं मी ह्या ठिकाणी उतरलो वरून आणि तुम्हाला पण व्ह्यू दाखवतो. कारण मी पाहायला म्हणजे आपल्या ऑडियन्सला पण आपल्याला दाखवायचं आहे आणि दाखवायचं राहतं. जे मी पाहतो ते तुम्हाला पण ब्लॉगमध्ये दाखवतो आणि जे मला काही नवल वाटते किंवा वेगळं वाटलं ते तुम्हाला पण मी आपल्या ब्लॉगमध्ये चांगल्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. तर चला फटाफट आपण इथला व्ह्यू दाखवू, त्याच्यानंतर आपल्या कामासाठी जाऊ. कारण आपल्याला कामागरची थोडी साल लागते पंगाऱ्याची. तर तुम्हाला मी इथून थोडा व्ह्यू दाखवतो, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. तर आपण ह्या बाजूनी उतरलो मित्रांनो ह्या ठिकाणी आणि हे पहा, ह्या पंगाऱ्याचं हे झाड आहे. याची आपल्याला साल लागते, पण हे थोडं बारीक झाड आहे खूपच. त्याच्यामुळे याची साल आपण नेऊ शकत नाही. आपण मोठे झाड गवसू, त्याच्यानंतर त्याची साल नेऊ. पण त्याच्या आधी तुम्हाला मी इथला व्ह्यू दाखवतो. हे पहा, एकदम मस्त वाटतंय, शांत वातावरण आणि पक्ष्यांचा फक्त गोंगाट ऐका तो मित्रांनो इकडे. हे पहा, ह्या साईडला वॉटरफॉल आहे आणि आता त्याचेच दिवस आलेले आहेत पावसाचे. त्याच्यामुळं आता सुरुवात होईलच. तुम्हाला ह्या ठिकाणाहून पण पाणी वरसला की दाखवणार आहोत आपण हा वॉटरफॉल. हे पहा, एकदम कोरडं ठणठणीत आहे मित्रांनो. पण हे पहा, त्याच्यामध्ये जंगल पण किती आहे. आणि ह्या साईडला एक वॉटरफॉल आहे, ह्या ठिकाणाहून जातोय तो पण इथं पडतो आणि तिकडून एक येतो. तर अशा पद्धतीने दरीतला भाग पण तुम्हाला मी दाखवतो. हे पहा, आणि खाली लोकांनी रान पेटवून दिलेलं आहे. आणि हे पहा, ह्या साईडला कसं नेचर दिसतंय. तर मित्रांनो, टाईम न घालवता आपण जाऊया आणि आपलं काम करूया. तुम्हाला मी आता बंगाऱ्याचं झाड सापडून दाखवतो, त्याच्यानंतर आपण मस्तपैकी थोडी साल नेऊ. कामागरज लागते थोडी त्याच्यामुळं. तर त्याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काहीतरी दगड बिगड सापडवावी लागेल, कारण ती ठेचून काढावी लागते ना. त्याच्यामुळं आपल्याला एखादी दगड सापडवावी लागेल मित्रांनो. तर आपण आता आलो आहोत एका पंगाऱ्याच्याच झाडाजवळ. तर हे पहा, ह्या ठिकाणी मित्रांनो मी येऊन व्हिडिओ शूट करायचो. पहिला आपला टेक चॅनल होता त्यावेळेस. आणि हे पहा, पंगाऱ्याचं झाड आहे हे एक, आणि याची साल आपल्याला लागते. आणि याच्यानंतर हे एक पंगाऱ्याचं झाड आहे, पण याची साल चांगली वाटते त्याच्यामुळे याचीच साल नेऊ. तर बस मित्रांनो, एवढीच साल तरी आपल्याला बस. थोडं काम आहे त्याच्यामुळं. तर मित्रांनो, हे पहा, एवढी साल आपण तोडली आणि कामागरज लागते त्याच्यामुळं एवढी साल आपण घरी घेऊन जाणार आहोत. तर हे पहा, ह्या ठिकाणी पण कसा व्ह्यू दिसतो मित्रांनो. एकदम खाली आहे, इथं दरी आहे आणि बिबट्याची येण्या जाण्याची जागा ह्या बाजूला आहे मित्रांनो. इकडून बिबट्या येतो आमच्या तिकडे, म्हणजे घराजवळ येतो आमच्या डायरेक्ट. घरात पण शिरतो केव्हा केव्हा. हे जाऊ द्या. तर आपला छोटासा ब्लॉग मित्रांनो कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि जो कोणी नवीन असेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून जा. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.